वैष्णवी हगवणे यांच्या संदर्भातल्या बातम्यांनी 5 ते 6 दिवस माझ्या मुलीला मारहाण, आरोपींच्या वकिलांचं बोलणं चुकीचं, माझी मुलगी मेली आता तिच्यावर असे वाईट चिंतोडे उडवू नका, कसपटे कुटुंबियांना अश्रुनावर। शशांक हगवणेकडून वैष्णवीला 8 दिवस विविध हत्यारांनी मारहाण, निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणेकडून वैष्णवीला मानसिक त्रास दिल्याचंही समोर। मी महिंद्रा हेक्टर देत होतो, मात्र हगवणे फॉर्च्युनर गाडीवर अडून बसले, दुसरी गाडी दिल्यास ती गाडी पेटवून देण्याची धमकी दिली, वैष्णवीच्या वडिलांनी सांगितली हुंड्याची कहाणी। वैष्णवी मृत्यू प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी, तर लता, शशांक आणि करिश्मा हगवणे या तिघांना न्यायालयीन कोठडी, तीनही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। हगवणेच्या वकिलांवर गुन्हा दाखल असल्याचं समोर, सरकारी वकिलाची कॉलर पकडून मारहाण केल्याचा विपुल दुशिंगवर आरोप, तर वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते, वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे। वैष्णवी मृत्यू प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा द्या, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये महत्वाची माहिती, हे प्रकरण दुर्दैवी, तर माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास, गौतमी पाटीलची प्रतिक्रिया। कसपटे कुटुंबियांकडून हगवणेंना चांदीची गौराई देतानाचा व्हिडिओ समोर, लग्नात हुंड्यात कसपटे कुटुंबानं 7.5 किलो चांदी दिली होती। ज्या मैत्रिणीसोबत वैष्णवीचं बोलणं झालं त्या मैत्रिणीची होणार पोलीस चौकशी, तर त्यांच्याकडे वैष्णवीनं तक्रार केली, त्यांची चौकशी होणार। दरम्यान या सगळ्यांचे जबाब आता नोंदवले जाणार।